सोमवारी सकाळी 10 वाजता रास्ता रोको. पीडब्ल्यूडी विभाग अधिकाऱ्यांच्या कचकाऊ भूमिकेमुळे 2 वर्षापासून रखडलेल्या राजूर पोलीस स्टेशन ते स्मशानभूमी रस्त्याच्या एका बाजूच्या काँक्रिटीकरणाचं काम तातडीनं सुरू करून पूर्णच करावे या मागणीसाठी सोमवारी दिनांक 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी अकोले तालुक्याचे माजी आमदार आमने सामने येऊन पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना जाब विचारला. साहेब आपल्याकडे नकाशा आहे का? दैबळे साहेब 2 मिनिटं एक लक्षात घ्या. मगाशी त्यांनी विषय काढला का स्मशानभूमीचा. तुम्हाला सर्व गावकऱ्यांना आणि अख्ख्या डांगणाला माहिती आहे, राजूर मधून जर मौत निघाली तर इथं ठेवायचे बाजूला, रस्त्याच्या डांबराच्या बाजूला ठेवायचे, तिथून खडा उचलायचे आणि मग पुढे जायचे. डांबराच्या बाजूला जवळपास 10-15 फूट जागा असायची त्यावेळेस. होती का नव्हती जागा? मग आज ज्यावेळेस आम्ही म्हणतोय की जो काय आमची भूमिका कोणाच्याही बाजूची नाही, इकडं निघालं इकडं काढा, पण तिकडं निघत आहे तर तिकडं काढायची भूमिका एकच आहे. ज्यावेळेस या ठिकाणी मगाशी यांनी सांगितलं का माग अतिक्रमण काढत असताना ज्यावेळेस अतिक्रमण काढलं त्यावेळेस 2018ला खऱ्या अर्थाने या रस्त्याचं चंद्रकांत दादांच्या हस्ते नारळ फोडला आणि काम सुरू झालं. काम सुरू झाल्यानंतर वारंगशी याला वाकीव बारी घाटात त्या ठिकाणी बारी घाटापासून काम सुरू झालं. पाऊस लागला, पावसामुळे या ठिकाणी काम तुमचं जवळपास 6 महिने थांबून होतं. 2019 नंतर याला कामाला सुरुवात झाली. रस्त्याच्या कामाच्या क्वालिटीच्या संदर्भात वारंवार आम्ही या ठिकाणी सांगत होतो. आता हे आमदार साहेब बसले, यांच्या डोळ्यात शकत आणि माझ्या डोळ्यात शकत. या रस्त्याची अवस्था जर आज हे असेल डांबरी कॉन्क्रीटची, डांबराच्या बाबतीत सांगायचं झालं तर संपूर्ण डांबर आता नवीन परत टाकायला लागलं. जर या रस्त्याच्या क्वालिटी या पद्धतीने असतात आणि ज्यावेळेस मी स्वतः या ठिकाणी वरपे साहेब आपल्या अगोदरचे अधिकारी होते, त्यांना स्वतः जाऊन जे धोकादायक वळण तयार झालेले आहेत तिथं आजही आपण बघतो का दररोज आता मगाशी ॲम्ब्युलन्स वाजत होते. मलाही वाटलं का एखादा ऍक्सिडेंट झाला परत तिकडे चालले का काय. दररोज दैनंदिन या ठिकाणी कुठला ना कुठला ऍक्सिडेंट होतो. गोरगरीब माणसाला ऍक्सिडेंट झाल्यानंतर 5-50 हजार रुपये गेलं, नुसतं किरकोळ लागलं तरी 5-50 हजाराचा खर्च त्या गरीब माणसाला त्या ठिकाणी येतो. या बाबतीत शासना कायद्याच्या पद्धतीने गरीब आदिवासी जमिनी त्यांना तुम्ही मागे हटवलं ना. तिथं कोणी आलं आंदोलन करायला, मोर्चे करायला, त्या लोकांनी अन्याय सहन केला. त्यांच्या जमिनी त्या ठिकाणी डिपार्टमेंटनी म्हणण्यापेक्षा या कॉन्ट्रॅक्टरनी काय याचं नाव काय शेख, या शेखनी जो काय तुमचा अंदाज होता या अंदाजापेक्षा बाहेर गेलेत आणि बाहेर जाऊन शेतकऱ्यांचे शेत या ठिकाणी नवीन बांध घालायला लागले. जाऊन पाहत्या याच्यापासून पेन्शन पासून तर बारीपर्यंत नवीन बांध लोकांना घालायला लागले आणि लोकांनी ते बिचाऱ्यांनी घातले का? तर शासनाचं काम आहे. आणि शासनाची ही जर शक्ती असेल, काम तत्परतेचं असेल, अहो याचबरोबर आपण पहा ना, आता या सांगायचं साहेब वरपे साहेब एवढंच आहे का ज्यावेळेस आपण जातो आपला जिल्हा आज संपवतो, जिल्हा असे काम म्हणून आज जमतोय, सांगितलं डिपार्टमेंट काम करतोय. तसं आजचा विषय असा आहे का ओढ्या नाल्यांच्या संदर्भातला का आम्ही तुम्ही सरपंच म्हणून तुमच्याकडे सांगतोय ते तुम्ही प्रशासनाकडे जिथं अडचण येत असेल तिथं सांगा, तिथं प्रशासनाकडून मार्गी लावून घेऊ का. घ्या मोहीम अतिक्रमण काढायची ती. अधिकारी मात्र उडवाउडवीची उत्तरे देत होते, परंतु आंदोलनकर्ते आमदार किरण लहामटे मात्र लेखी आश्वासन घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही. आणि त्याच्यामुळे आपल्याला आंदोलन करण्याची खरं तर जर 2019च्या आधीचा काळ पाहिला तर राजूरमध्ये 8 रस्त्यांना कमरा वाढले होते. बारीक संघटन पासूनच्या रस्त्याची काय अवस्था होती किंवा तालुक्यातील रस्त्याची काय अवस्था होती सगळ्या जणांना माहिती. पण आज जे काही अकोले तालुक्याला मुख्य जोडणारी वाहिनी, मुख्य जोडणारा रस्ता जो इकडे मुंबईला घेऊन जातो, तिकडे नगरला घेऊन जातो, हा रस्ता, हा सगळा रस्ता चांगला झाला. परंतु राजूरमध्ये जो काही रस्ता राहिला, मला वाटतं पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी तो शॅम्पल म्हणून ठेवला काय असं मला वाटायला लागलं की 2019च्या आधीची अवस्था कशी वाईट होती हे दाखवण्यासाठी हा रस्ता ठेवला का काय असं मला वाटायला लागलं. समोर जेव्हा दोन्ही बाजूची लोक येत आहेत रस्त्याच्या बाजूचे जे म्हणतात तुम्ही रिक्सर काम करा, तो पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना रिक्सर काम करायला हवं. पोलिसांनी पोलिसांचं काम करावं, त्यांनी बंदोबस्त उभं करावं.
बाकीच्या अधिकारी त्याला तहसीलदार असतील किंवा बाकीचे पीडब्ल्यूडीचे अधिकारी त्यांनी हातानिशी करून कामं सुरू करा. परंतु आजची परिस्थिती अशी आहे की कित्येक वर्ष हा रस्त्याचं काम पडलंय. मध्ये पिंपळखेडा पुलाच्या रस्त्याचं काम करत असताना तिथेही खूप अडचणी झाल्या. तिथे आम्हाला पोलीस बंदोबस्त घ्यावा लागला, मस्टरी लावावी लागली आणि मग 17 वर्ष जो पूल लोकांच्या प्रतीक्षेत होता तो खुला दिवाळीच्या आधी झाला. आता याच्यासाठी अजून किती प्रतीक्षा करायची, म्हणून आज आम्हाला आंदोलनाची राजूकरांना वेळ आली. आणि मला खात्री आहे की आम्ही सगळेजण जोपर्यंत लेखी स्वरूपाचं आम्हाला आश्वासन भेटत नाही, आश्वासन नाही लेखी पाहिजे. आणि हेही 8 दिवसाच्या पुढची आम्ही मुदत कोणाला द्यायला रिकामं नाही. त्यामुळं जोपर्यंत आम्हाला लेखी दिलं जाणार नाही पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांकडे तोपर्यंत आम्ही उठणार नाही. आमच्यामुळं ज्या पूर्वी लोकांची गैरसोय होते त्याची मनापासून मी माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो. परंतु मित्रांनो, बांधवांनो, तो रस्ता असा आहे की रात्रीच्या वेळेला जर एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला तर एखाद्याला जीव गमवावा लागू शकतो, एखाद्याच्या डोक्याला मार लागू शकतो, एखाद्याचा हातपाय तुडू शकतो. अशा घटना आधी झालेल्या आहेत. म्हणून थोडस आपल्याला संयमाने घ्यावं लागणार. या आंदोलनामुळे तुम्हाला थोडासा त्रास होतोय, हा परत होऊ नये म्हणून पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांकडून आपण लेखी स्वरूपाचं आश्वासन घेणार. या निमित्ताने सगळे राजूकर आले. माझ्या अधिकाऱ्यांना विनंती आहे, आता जास्तीचा वेळ घेऊ नये, तुम्ही लवकरात लवकर या स्वरूपाचं लेखी दिलं पाहिजे. आपण संपूर्ण भागामध्ये मुळा प्रवरा आढळ असेल, पठार भाग असेल किंवा आदिवासी भागामध्ये काम करतो. भंडारदऱ्याच्या रिंग रोडला जवळजवळ 87 कोटीचा निधी आपण दिलेला आहे. पण हे सगळं सरकारच्या माध्यमातून कामं चालू आहेत. परंतु इथं हा रस्ता पहिला जो मंजूर झाला हा भाजपाच्या काळामध्ये मंजूर झालेला रस्ता आहे. 2019च्या दरम्यान तसा 18 पासून याचे 5 वेळेला टेंडर झाले, पण टेंडर नोटीसचा फ्लॅश करून कुणी घेत नव्हतं. देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळेला तो ठेकेदार दिला आणि त्यांनी इलेक्शनच्या आधीपासून काम चालू केलं. की काम सुरू झाल्यानंतर मध्ये काही काळानंतर करोना आला. मध्ये जवळजवळ 19ला काम बंद होतं. आणि मला आठवतंय की 2020ला करोना आला. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती. त्या दिवशी कलेक्टरांशी माझं बोलणं झालं आणि त्यानंतर परत काम सुरू झालं. आणि आता कामाने गती घेतली आहे. काम घेत असताना ठेकेदारांकडनं काही ठिकाणी निकृष्ट काम झालं, पण ते काम आपण नीट करून घेणार. त्यामध्ये ठेकेदाराची कुठेही सुटका होणार नाही. पण आता तातडीची मागणी जी आहे तो जो पोलीस स्टेशनचा स्मशानभूमीचा जो रस्ता तो तातडीने झाला पाहिजे. आणि ही मागणी आमची जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलनापासून परावृत्त होणार नाही. सगळेजण इथं बसून राहतील. त्यामुळं पोलीस प्रशासनाला विनंती आहे आणि पीडब्ल्यूडी आणि तहसीलदारांना विनंती आहे की जर लोकांची गैरसोय होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर लवकरात लवकर आम्हाला लेखी द्या आणि आम्ही रस्ता लोकांना मोकळा करू देऊ. धन्यवाद. डिपार्टमेंटमध्ये आणि पाटील साहेब होते, त्यांच्याशी आम्ही सगळे संपर्क करत होतो, पत्र देत होतो, परंतु हा रस्त्याचा प्रश्न पुढे जात नव्हता. त्या रस्त्यामुळे नुसतं काही राजूरकरांचंच नुकसान होतं अशाचा काही भाग नाही किंवा त्यांनाच अडचणी येतात अशाचा काही भाग नाही. जे काही डांगवाडातून किंवा खालून जी लोक येत आहेत त्या सगळ्यांना अडचणी निर्माण होते. आणि म्हणून आज आंदोलनाची वेळ आली. खरं तर ही आंदोलनाची वेळ यायला लागत नव्हती तहसीलदार साहेब. काल परवा जर हा प्रश्न सुटला असता तर कदाचित लोकांचा वेळ वाचला असता. त्र्यंबकच्या यात्रेला लोक निघाले, त्यांना अडचण तयार झाली असती, बाजारपेठेला अडचण तयार झाली. पण या विषयाचं मला किंबहुना कदाचित तुम्हाला गांभीर्य नसावं असं मला वाटतं. आणि म्हणून दैत फळे साहेब आम्ही सगळेजण म्हणजे याच्यात पक्ष सोडा आम्ही सगळे राजूरकर किंवा डांगवाडातली सगळी मंडळी आम्ही इथं उपस्थित राहिलो. विशेष म्हणजे याच्यातले आम्ही बरेच जण सत्ताधारीच आहोत. हे आमच्यासाठी खेदाची बाब आहे. आणि म्हणून तुम्ही जे काही आश्वासन दिलं आहे 20 ते 25 तारखेपर्यंत त्या काळात तुम्हाला काय करायचं ते करा. आम्हाला रस्ता पाहिजे. त्यावेळेला संपूर्ण डांगवाडातली लोक येऊन इथं आंदोलन करण्याची वेळ आणू नये ही तुम्हाला विनंती करतो. परत एकदा तुम्ही आलात, हा प्रश्न सोडवताय, तुम्ही मनापासून तुमचा आभार मानतो. सगळ्यांच्या वतीने त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा, कारण आणि सगळ्यांनी जे काही सहकार्य केलं मला खात्री आहे दोन्ही बाजूचे जे शेतकरी आहे जो निर्णय हे घेतील आणि तो निर्णय जो काही न्याय व्यवस्थेला धरून आहे तो घेतील, तो सगळ्यांना मान्य राहील, तेही त्याला मदत करतील आणि हा प्रश्न आपला निकाली निघेल. राजूरमध्ये येताना जी दयनीय अवस्था दिसते ती दिसणार नाही. याच्यासाठी तुम्ही कटिबद्ध राहाल अशी तुमच्याकडनं अपेक्षा ठेवतो. आणि परत एकदा सर्व अधिकाऱ्यांचा आंदोलनकर्त्यांचा आभार मानून माझ्या वाणीला पूर्ण. शेवटी पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन पत्र देऊन आंदोलन थांबवण्यात आलं.
काय करणार सांगा आता. आणि जे काही खोदकाम झालं ते पण दाखवलं आहे. आता आम्ही हद्दी निश्चिती करून आजच होऊ द्या. 2 वर्ष काय जी अधिकृत गटार होती ती गटार बुजवली गेली. हो काय कारवाई केली संबंधितावर? त्यांना आम्ही पत्र दिलंय. पत्र दिलंय. नुकसान भरपाई बोजा टाकायचं असं पत्र दिलंय. कारवाई करायचे अधिकार नाहीत तुमच्याकडे? करणार कारवाई करणार. काम चालू करू. कधी कधी आम्ही ठेकेदारांना भरपूर वेळेस पत्रव्यवहार केलेला आहे. महिन्याला ठेकेदारांना पत्र देतो. तुमचा मुहूर्त तारीख सांगा आम्हाला. ताबडतोब ठेकेदाराला पत्र देऊन तुमचं ताबडतोब तुमचं पत्र व्यवहार केलाय. तर जे आता एक बाजू जी अपूर्ण राहिली काँक्रिटीकरणाची, तर याचं आम्ही निष्पक्षपणे आमच्या स्तरावरती मार्किंग करून आम्ही साधारण 20 तारखेला काम चालू करू आणि त्याला 4-5 दिवस लागतील. 25 तारखेपर्यंत आम्ही काम पूर्ण करू. 25 फेब्रुवारी पत्रात तसं लिहिलं आहे. आता मी जे बोललो हेच पत्रात लिहिलेलं आहे. तर आम्हाला सर्वांनी सहकार्य करावे ही आपल्या सर्वांना विनंती आहे. 2 मिनिटं साहेब, त्याच्यात मागे तयार केलेली आहे. तर तो DPR तयार होतो. त्याच्यामध्ये रस्त्याची बाउंड्री फिक्स करणं किंवा काय यासाठी कोणत्याही प्रकारची तरतूद नव्हती, तसं नाही आहे. DPRची कॉपी मी पाहिजे आमदार साहेबांना, माझ्या आमदार साहेबांना देतो. तर तो मुद्दा त्यात नव्हता. DPR मध्ये फक्त एस्टिमेट तयार केला. मूळ रस्ता किती रुंद किती करायचा, बाजूपट्ट्या किती करायच्या, तर ही जी प्रोजेक्टची जी त्यात बाबी होतात याचा त्यात उल्लेख होता आणि त्याची किंमत त्या कन्सल्टंटला पेड झाली. झालेला आहे 13-14 साली. त्याची कॉपी ऑफिसमध्ये आहे ती मी देतो. पण बाउंड्री फिक्सिंग जे आहे ना, तर ते भूमी अभिलेखच करतं. आम्ही त्यात बाउंड्री फिक्सिंगसाठी घेतलं नव्हतं. ज्यावेळी नव्याने भूसंपादन होतं ते बाउंड्री मारतात. एवढीच मागणी आहे की तुम्ही रस्ता प्रमाणे जे कर्व इम्प्रुव्हमेंट असेल काय असेल आम्ही त्या पद्धतीने त्याची मार्किंग करणार आहोत. आणि त्यानंतर 20 तारखेला आम्ही प्रत्यक्षात काम सुरू करणार. आता आम्ही हे पत्र जे आहे आम्ही त्या आमच्या कॉन्ट्रॅक्टरला पण देणार आहे. त्याला रॉ मटेरियल, खडी, सिमेंट किंवा त्याचा प्लांट चालू करणं आणि 20ला प्रत्यक्षात काम सुरू करायचं. 3-4 दिवस काम जाणार आहे कारण साधारण 200 मीटरची लांबी आहे. एका दिवशी एवढं काम होणं शक्य नाही. त्याला जॉईंट द्यावे लागतात मदतीने. तर ते काम आम्ही क्वालिटीवर 25 तारखेपर्यंत हे आमची विनंती राहील का पुढच्या वेळेला आंदोलनाची वेळ आली नाही पाहिजे. यावेळी अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे व माजी आमदार वैभव पिचड, विनय सावंत, गणपत देशमुख, सरपंच पुष्पाताई निगळे, उपसरपंच संतोष बनसोडे, गोकुळ कानकाटे, भीमाशंकर कवडे, सर्व राजूरकर नागरिक उपस्थित होते. पूर्ण करण्याबाबत आपले दिनांक 5-2 रोजीचे आंदोलन महोदय राजूर गावातील अपूर्ण रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण करण्याविषयी आपले आंदोलन सुरू आहे. त्या अनुषंगाने आपल्यास केली करत नाही, पण कधीतरी रस्त्यावर यावंच लागतं आपल्या हक्कासाठी, आपल्या न्यायासाठी. आपण सर्व कोणी आमच्या या मोर्चामध्ये सहभागी झाला त्याबद्दल मी राजूरकरांच्या वतीने सर्वांचे आभार मानते. या रस्त्याचं काम कधी सुरू होणार आहे? तारीख सांगा. समोर येतं ही हद्द बी सांगा. आम्हाला तारीख सांगा. जागा रस्त्याची 72 फूट आहे. हा बरोबर. त्याच्या सेंटर पासून 36 मीटर इकडे, 36 फूट इकडे, 36 फूट इकडे. म्हणजे आता हद्द निश्चित करायचा विषय नाहीये. सेंटर पासून इकडे संपलं म्हणजे हद्द निश्चित. कसं आहे ब्रिटिश कालीन जो आहे ना तो पकडा खाली खोदा सेंटर पासून 36 इकडे, 36 तिकडे. मी पहिले लाईन आउट मारून तोपर्यंत गावातलं मध्ये कोणी आलं नाही पाहिजे. मी माझ्या वरिष्ठांना ते लाईन आउट टाकून देईन. लगेच करणार. किती दिवसात करणार आहात? 3 दिवसामध्ये लाईन आउट नाही, तुम्ही आता लेखी द्यायचं हे. गाड्या जाऊ द्या. अरे या गाड्यांसाठी रस्ता नाहीये, या समाजाच्या सोयीसाठी रस्ता आहे. एखाद्या आमदाराच्या खासदाराच्या गाड्यांसाठी रस्ता नाही. हा टोटल गावाच्या लोकांच्या विकासासाठी रस्ता आहे. आणि हा रस्ता अडवून काय कारण आहे याचं लेखी उत्तर द्यावं. आणि शासनानं आतापर्यंत 2 वर्ष काय या ठेकेदाराने रस्ता केला नाही त्याची हमी द्यावी. आणि इंग्रजकालीन या रोडचे जे मोजमाप आहे या पद्धतीने रस्ता झाला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. ब्युरो रिपोर्ट सुराज्य मराठी न्यूजसाठी संपादक जयराम धादवड.